नमस्कार. तुम्ही नाही म्हणजे चेहरा बघितलेला नाही ना म्हणान. हरकत नाही. तुम्ही आम्हाला कसं ओळखणार? आपण पहिल्यांदाच भेटतोय नाही. आणि भेटल्याशिवाय ओळख कशी होणार? पण तुम्ही कोण ता तरी सांगा. माका माहित आहे कोण असता. तू कसं ओळखतस रे? सांग बघू. विसरलंय. अण्णा कुठे आहेत? अण्णा हे काय तुमच्या मागे? नमस्कार अण्णा. तुमच्या ओळखीचे आहात? नाही म्हणजे आधी सांगायचं तरी येणार आहात म्हणान. हे पाटणकर PWDचे साहेब असत. रस्त्याच्या कामासाठी इलेत. खूप प्रामाणिक आहात, चांगले आहात. आणि या असे यांचं बिरण. बरा झाला आज इलास. आज पूजा हा आमच्याकडे. माझ्या लेकीन उपवास केले ना त्याचा उद्यापन हा. छाया अगं अगं राहू दे. पाया कसली पडतेस? देवाच्या पाया पडलीस ना. तू फक्त आई बाबांच्या पाया पड. आणि तुझे बाबा देव माणूस. या गावात आल्यापासून त्यांनी आमची खूप मदत केली, हो की ना? हो ना. खरंच कामानिमित्त इतकी गावं फिरलो, पण यांच्यासारखा देव माणूस काही सापडला नाही. आजकालच्या मुली उपास करतात. एखादीच अशी बघ. शेवटी काय संस्कार. किती गोड दिसते, ती गोड. छान आहे. देव करो तुला तुझ्या मनासारखा नवरा. अय्या खरं सांगू, हा हार मात्र तुझ्यावर खूप शोभून दिसतोय. आणि अण्णांना एवढी सुंदर मुलगी आहे हे त्यांनी सांगितलंच नाही आम्हाला. काय हो? अगं आपल्याकडे येणं होतंय का त्यांचं? कामाचा व्याप कमी आहे का? हो ना, ते पण खरंच आहे. केवढा व्याप असेल ना त्यांच्या मागे. पण या निमित्ताने तुमच्या घरी येणं झालं. घर खूप मोठं आहे. हा छान आहे. हो ऐसूनच बघतलास. चला मी दाखवते तुमका. अगो घरासारखं घर काय दाखवतस त्यांका? हो तसा नाही हो, म्हणजे पहिल्यांदाच येतात ना म्हणान. मला ना अशी जुनी मोठी घरं खूप आवडतात. चला दाखवते तुमका. चला तुम्ही पण बघा घर. मी दाखवतो तुमका. नाही नाही नको. त्यांना पाहू दे. अहो घर बघण्याच्या निमित्तानंच बायकांच्या गप्पा रंगतात. जा तू. या जाऊ दे त्यांना. मी आहे इथंच. आपण बाहेर बसून बसूया. या ये. थांबा. काय झालं? ही अण्णांची जागा आहे. हा हे अण्णांचं झोपाळ असत. या ना हैसर या. वाकड्यावर या. या बसा बसा. हा बसा. आला. माफ करा. नाही नाही हो, माफी कसली मागताय? अहो तुमच्या घरातले नियम आहेत, ते शिस्त आहे. आणि अण्णांची मुलं म्हटल्यावर तुम्ही शिस्तही पाळणारच. खूप चांगले संस्कार आहेत अण्णांचे तुमच्यावर. अण्णांचे खूप संस्कार असतात. खूप जुनं असेल नाही घर? होय तर लय जुना. तरी साधारण 400-500 वर्षापूर्वीचा काय जाता. 400-500 म्हणजे? नाही 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 गंमत करता तो. आमच्या खापर पंजोमानी बांधलेला हा. जुनं बांधकाम. आणि अण्णांनी टिकवलंही तसंच. ही चूल. पण गॅसची शेगडी आहे ना? नाही
पण काय नाही काही करूक लागताना मला ठेवलंय चूल. येवा हाय सर येवा. ही सगळी तांब्या पितळीची भांडी दिसतात ना, हे बघा ही सगळी तांब्या पितळीची भांडी ही ना ह्यांच्या आज्यापासूनची होत. माझ्या सासीयेन जपून ठेवली. म्हणजे अण्णांच्या आईने? वय ते ना माका बजावल्या नव्हता. तुमचा संसार कसा उभा करूचो ना तर तुम्ही बघा, पण ही भांडी जपून ठेवा. मग मी पण तशीच ठेवले. माझ्या पोरांका पण मी सांगितले. अण्णा अण्णा तुमका काय वया काय? नाही, आता पूजेचं आवरून घे आणि बायकांका काय व्हाय नको तर बघ. काय वया काय पाणी पाणी देते. देते मी. बरं मी चाय ठेवते. हा हे काय तुमच्याकडे मिक्सर नाहीये? नाही घेऊ काय नाही हो, पण त्या वाटपाक काय चव असता काय? कष्ट पडतं पण जेवणात चव येताना ती पाटावर बनत्या. तुमका काय भया आणखी? हा त्या पाटणकरा चाय दे. बर आहे मका फरसान दे. देते. हा राहू दे, मला सांगा मी देते. बर जा. कुठे आहे? तोड. अच्छा देते. अय्या तू किती गोड आहेस. अभिरामा, अरे प्रेमान घेतल्यांना असा नाही वागायचा. हा राहू द्या, त्याला काय कळतंय. मुको घेतल्यांना की तो असंच करता. ठेव चाय घे. नाही नको, मी नंतर घेईन, तुम्ही आधी त्यांना द्या. मोठा कोण तुमच्यात? मी मोठो दत्ताला. आणि हे दाखलो आमच्या घरातलं शेंडेफळ. गोड आहे की. हा नाव काय रे बाळा तुझं? अभिराम हरी नाईक. वा. माधव तू काय करतो सध्या? मी शिकतोय, प्रोफेसर होऊचा माका. हा, आणि प्रोफेसरहून मुंबईला का? तर नाही, मुंबई काय आणि हैसर काय दोन्ही सारख्यात नाही. आणि घर सोडून अण्णांका सोडून काय जाणार? अण्णा, चारही मुलं खूप चांगली आहेत बघा तुमची. शेवटी संस्कारच तुमचे. आणि तुम्हीच इतके चांगले आहात, मग मुलं चांगली असणारच. शेवटी खाण तशी माती नाही का? ऐको, अगं मागे बघ, डोळे दिल्यान ना देवान. राहू द्या, चूक तिची नाहीये. छाया तुला लागलं नाही ना? नाही. खरं सांगू का, चूक माझीच आहे बघ. तुमचं घर मला इतकं आवडलं ना की कोपरा कोपरा बघत होते मी. माझंच लक्ष नव्हतं. माफ करा. चला मी तुमका वरचे खोली दाखवते. हा अभिरामा, हैसर ये. पाहुण्यांका चाय दी. हा ये बा. येवा ना. अय्या किती मस्त आहे. खूप छान आहे तुमचं घर खरंच. ही ह्यांची खोली. यांची म्हणजे अण्णांची? होय. छान आहे, आवडलं मला. अख्खं घरच आवडलंय. हा का बाई,
बंदूक खरी आहे? होय. कोण वापरतं? हे वापरतात. अण्णा शिकार करतात? होय. कसली कसली शिकार केली? अहो आतापर्यंत खूप मोठ्या मोठ्या प्राण्यांची केली असेल ना? आता बाई माणसं कधी विचारतात काय? करतात, पण त्यांचा नेम कधी चुकणार नाही. हा, ते खरंय, त्यांचा नेम कधीच चुकणार नाही. नाही म्हणजे त्यांच्या नजरेतूनच कळतं. खूप धाडसी आहेत ना ते. आमच्या यांनी तर एवढी मोठी बंदूक बघितली सुद्धा नसेल. चालवणं तर दूरच राहील. मी बघू? हा, नाही ताप नाही, ठीक आहे. ते काय ना, एवढ्या जवळून बंदूक कधी बघितली नाही ना, म्हणून आपलं मला वाटलं. एक विचारू? काय? अण्णा खूप रागवतात का? म्हणजे? नाही म्हणजे शिकार करणारी माणसं खूप रागवतात असं ऐकलंय मी. अहो, माणसाक राग गेला की रागवतलेच ना. तसे हे चांगले आहेत. एखाद्यावर जीव ओवाळून टाकल्याने ना तर मागे पुढे बघूचे नाही. हा, हो, दिसतंय ना तुमच्यावर आणि मुलांवरती अण्णांचा खूप जीव असणार. होय. आहे गावड्या काकू आणि त्यांची सून निघाली. बरा, येतोय मी. जा, इलय मी. त्यांना हळदी कुंकू देते आणि येते. हा, अहो आता इल्यासारखे वाईस थांबा. हो, घराकडे जाऊन जेवणाचा बघूचा हा. हैसून जेवून जावा. पोरांकाने गोवा काय उपाशी ठेव. तसं नाही गो. इंदू बरा झाला गो सगळा. काय आता आधी सारखा राहुला नाही. आता लगेच बघून त्याचा लगीन जमवून टाक. छाया, अगं हळदी कुंकू लावते का? पाटणकर, हा. केलंय मी. हो हो. भैया, नायकानो, अहो नायकानो, किती छान घर आहे हो तुमचं. किती मोठं आहे. तुम्हाला सांगते, मला ना असं घर खूप आवडतं. आणि ते माडी पण आहे. मला माडीचं घर ना खरंच खूप आवडतं. नाही तर मेला आमचं, आमच्या घरात साधं घर. नायकानो, काय करताय हो? काय बोलणं झालं तुझ्यात आणि इंदूत? इंदू? माझी बायको. हा, इंदू, छान नाव. शेवंतापेक्षा? नाही. काय अण्णांनो, किती गोंधळला. आज पहिल्यांदा शिकारी चाळ्यात अडकलाय. इंदू बरा झाला गो सगळा आता. छाया आता आधी सारखा राहुला नाही. आता त्याचा बघून लगीन जुळवून टाकूया. होय. छाया, या काम कर. पाटणकरी वर एकटीच असा ते चाय नेऊन दे. हा, जा. बरा झाला इलाज तुम्ही. हा, बोलणं काय झालं? खूप बोलणं झालं बाबा आमच्या. काय? तुमच्याबद्दलच. म्हणजे? नाही का नो, कुणाला संशय येईल असं मी काही बोललेले नाही. मी काय म्हणते, ऐका ना, मला ना इथेच राहायला आवडेल. नाही म्हणजे बघा ना, किती वर्ष या गावातून त्या गावात, या शहरातून त्या शहरात करणार, आणि किती वर्ष तो फाटका संसार करणार. नाही का नो, मी इथेच राहते ना. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलण्याचा प्रयत्न करते.
नाही का ना. गेली काय सर ही? छाया, तू केव्हा आलीस? बघ मला कळलंच नाही. ये ना, ये. अय्या, किती छान दिसतेस बघ. तुम्ही हैसर एकट्यानंच हसा होता? सहज ग. कित्या? ते काय ना, मला माझ्या लहानपणाची आठवण झाली बघ. आमच्याकडे पण ना असाच खूप मोठा वाडा होता. तुमचं पण वाढ होतो? हा होता ना, आमचा पण वाडा होता. आम्ही ना तिथे असे लपाछुपी खेळायचो. कोण कुठे लपायचं ना ते कळायचंच नाही बघ. म्हणजे अगदी कोणी आपल्या पाठीमागे उभं असलं ना तरी कळायचं नाही. हे बघ, अय्या, काय छान झाड आहे इथे. ता जांभळाचा झाड असा सीजनात लय भरतात. एकदम गोड असत त्याची जांभळा. छान छान. किती नशीबवान आहात ग तुम्ही. नाही म्हणजे या वाड्यात जन्म घेतलाय तुम्ही. तुला सांगू का, आता मला असं वाटतं ना मी इथेच राहावं. कित्या? म्हणजे तुम्ही काय राहतास? ते इथून पिंपळाच्या इथून वर गेलं ना की तिकडे. तुला कधी वेळ असेल तर ये घरी. येत आहे. ये. हा, मी वाट बघेन तुझी. बर, आता निघायला हवं. अहो थांबा, पहिल्यांदाच इलास, जेवून जावा. नाही नाही, नको. मी पुन्हा येतो. अहो अण्णा, हा, पाटणकर निघाचा म्हणतो. ठीक. तुमका पण कामं असत, बायकांचं काय चालूच राहा. हो ना. बघितला सगळा ग? अगं निघूया. असं काय, पहिल्यासारखे जेवूनच जावा. तास सांगत होतोय मी. नाही, सुषमा वाट बघत असेल घरी. सुषमा? आमची मुलगी खूप हट्टी आहे. एकदा चिडली ना की मग कुणाचंच ऐकत नाही. लहान आहे ना, घरी एकटी असली की नाही राहणार, आरडाओरड करेल. तिच्यामुळे ना कुठेच जाता येत नाही बघा. पण एक सांगू, आज खरंच खूप बरं वाटलं. घरात खूप एकटी पडते. जरा 4 माणसात मिसळलं ना की बरं वाटतं. पण तसंही कुठे जाणार ना. नाही, आता हैसर येत जावा. आता हक्कानी यायचं ह्या घरात. स्वतःच घर समजा. खरं सांगू, आपल्या घरासारखंच वाटलं. बरा, पोटी भरून घेते. अहो नको, कशाला उगाच. तुम्हाला बरीच कामं आहेत अजून. अहो, सुवासिनीचा मान असता. छाया, पाठ ठेव ग. बस. अहो नमस्कार. आहे, तुझं मंगळसूत्र तुटला बघ. अगं,
तुटलं नाही, वाढवलं म्हणावं. हा तास्ता ए बाय माझे, लवकर जोडून घ्या. सौभाग्यावर सावली पडली.